ऐसी रत्ने मेळवीन ही धारप यांनी लिहिलेली एक खूप छान कादंबरी आहे. माणूस घडविता येतो का? तो कसा घडवायचा, कशासाठी घडवायचा, कोठे घडवायचा याचे कल्पनाचित्र कथानकात रंगविण्यात आले आहे. डॉक्टर शिवभक्त हे कथानकातील महत्त्वाचे पात्र खलनायक आहेत. अतींद्रिय शक्तीचे वरदान मिळालेल्या मुलांना शोधून त्यांच्यातील सुप्त क्षमता जाग्या करून पृथ्वीवर राज्य करण्याचा विचार शिवभक्तांच्या डोक्यात आहे. त्यासाठीचे प्रयोग करता येतील अशी प्रयोगशाळा त्यांनी निर्माण केली आहे. डॉक्टर कोतवाल, अनिल, लक्ष्मी, सुमित्रा आणि राम देशपांडे ही या कथानकातील मुख्य पात्रे आहेत. हे कथानक अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. सामान्यपणे हे पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावरच खाली ठेवता येते. वाचकांना भुरळ घालेल असे लेखन करण्यात धारप माहीर होते. या पुस्तकातील काही कल्पना व्यवहारात वापरता येतील अशा आहेत. प्रत्येक मूल वेगळ्या क्षमता घेऊन जन्माला येत असते. दुर्दैवाने आजच्या शिक्षण पद्धतीत ही सारी मुले एकाच मापात मोजली जातात. साऱ्यांसाठी एकच अभ्यासक्रम तयार केला जातो. काही मुले वेगळ्या कौतुकास्पद अशा क्षमता घेऊन जन्माला येत असतात. तशा माणसांनीच जगाचे चित्र बदलले आहे. दैवी गुण घेऊन जन्माला येणाऱ्या मुलांचे वेगळेपण निश्चित करण्याचे प्रयत्न बालवयातच व्हायला हवेत. त्यासाठीचे निकष तयार करता येतील. ज्यांच्याकडे वेगळे गुण वैशिष्ट्ये आहेत त्यांनी त्यांच्या पात्रतेप्रमाणे शिक्षणाचे धडे घ्यायला हवेत. त्यांना शिकवण्यासाठीची वेगळी यंत्रणा अस्तित्वात असायला हवी, पण तसे घडताना दिसत नाही. सरकारी यंत्रणा यामध्ये कमी पडते. स्वतःमधील वेगळ्या गुणांची जाणीव मुलाला योग्य वयात व्हायला हवी. ती जोपासण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. मूल शिकत असताना किंबहुना मूल 3-4 वर्षाचे असताना त्याचा कल, पात्रता शोधण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. हे सारे करता येणे निश्चित शक्य आहे. शाळांतून हे घडणार नसेल तर तसे काही प्रयोग पालकांनी घरी करायला हवेत. त्यासाठी काय करणे शक्य आहे यावर मंथन व्हायला हवे. घरोघरी ज्ञानेश्वर जन्माला येतील या नावाचे पुस्तक डॉक्टर सरदेसाई यांनी खूप पूर्वी लिहिले होते. डॉक्टर मालती कारवारकर यांनीही त्या विषयावरील पुस्तके लिहिली आहेत. अन्य अनेक लेखकांनी तशा कल्पना सुचविल्या आहेत. या विषयासंदर्भात इंग्लिशमध्ये बरीच पुस्तके पाहायला मिळतात. मूल घडवण्यासंदर्भातील बरेच प्रयोग हे आहाराशी, रसायनशास्त्राशी संबंधित आहेत. जगाची किंबहुना विश्वाची निर्मिती ही विशिष्ट रासायनिक प्रक्रियांमधून घडत असते असा दावा विज्ञान करते. त्यामुळे लहान मुलांचा आहार काय असावा, त्यांच्यावर संस्कार कसे केले जावेत, यासाठी पालकांनी काय पथ्ये पाळावीत अशा अनेक कल्पना या पुस्तकात सुचवण्यात आल्या आहेत. यापैकी कोणत्या कल्पना व्यवहार्य आहेत, या संदर्भातील कोणते प्रयोग करता येणे शक्य आहे यावर मंथन व्हायला हवे. रत्ने शोधता येतील, त्यांना पैलू कसे पाडायचे, कोठे पाडायचे याचे उत्तर पुस्तकात दिलेले नाही. सरदेसाईंचे घरोघरी ज्ञानेश्वर जन्माला येतील हे पुस्तक खूप गाजले. पण ज्ञानेश्वर सोडाच, पण असामान्य प्रतिभेची मुले त्यातून घडवली गेली का? पुस्तकातील प्रयोग ज्यांनी करून पाहिले त्याचा तपशील तुमच्याकडे आहे का? या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर डॉक्टर सरदेसाई यांनी दिले होते. आपले मूल यशस्वी व्हावे, कर्तृत्ववान व्हावे, त्याचा सर्वत्र उदो व्हावा असे साऱ्या पालकांना वाटत असते. धारपांनी सुचवलेला रत्ने शोधण्याचा आणि त्यांना पैलू पाडण्याचा प्रयोग नव्याने करता येणे शक्य आहे. धारपांच्या पुस्तकातील काही कल्पनांवर विचार होणे गरजेचे आहे. हवे तसे व्यक्तिमत्व घडवण्याचे प्रयोग पूर्वीपासून करण्यात आले आहेत, पुढेही चालू राहतील. या विषयावरील कार्यशाळेत सहभागी होणे आपल्याला आवडेल असे मानतो. धन्यवाद.